नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 1 जूनच्या भागामध्ये मित्रांनो, आता तात्यासाहेब ज्योतिरावांना म्हणतात, ज्योतिराव, स्त्री शिक्षण तर सुरू झाले, पण कळीचा प्रश्न हा आहे की मुलींना विषय कोणते शिकवायचे. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, सगळा विचार केलाय मी तात्यासाहेब. म्हणजे नीतीपाठ कधी शिकवायचा, गोष्टी कधी सांगायच्या. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, उत्तम. तर मोरोपंत म्हणतात, वाटलंच होतं. आमचे पंतोजी स्वस्त बसणार नाहीत. असं म्हटल्यानंतर ज्योतिराव तर हसूच लागतात आणि त्यानंतर ते शिकवायसाठी वर्गामध्ये जातात आणि मोरोपंतांना म्हणतात, मोरू, मुलींना पाटी पेन्सिल द्या. आणि मित्रांनो, मुली तर छान अशा एका रांगेत वगैरे बसलेल्या असतात आणि एकूण एकदम 6 मुली आलेल्या असतात. आणि तेव्हा आता ज्योतिरावांनी सांगितल्याप्रमाणे मोरोपंत जे असतात ते मुलींना पाटी आणि पेन्सिल वाटू लागतात. आणि त्यानंतर वर्गाच्या बाहेर जाऊन उभा राहतात आणि तेव्हा तात्यासाहेब सुद्धा तिथेच उभा असतात. तर आता फळ्याकडे बघून एक मुलगी विचारते, याला काय म्हणतात. तर तेव्हा ज्योतिराव सांगतात, याला ना फळा म्हणतात. तर तेव्हाच मित्रांनो, आता इकडे बाहेर देशमुख आजोबा वगैरे उभा असतात आणि तेव्हा काकासाहेब भिडे सुद्धा तिथेच असतात. आणि तेव्हा ते आता त्यांना म्हणतात, काय मग, झाली एकदा ती तुमची मुलींची शाळा सुरू. म्हणजे आता तुमचा गाढव गोंधळ रोज आम्हाला आता भिडेवाड्यामध्ये ऐकायला लागणार. आणि म्हणतात, बरं कोण येणार आहे मुलींना शिकवायला. तर तेव्हा देशमुख आजोबा म्हणतात, अहो सावित्रीबाई, पण कुठं दिसत नाहीत हो त्या. आणि तेव्हाच इकडे तर मित्रांनो, आता सावित्रीबाई तर एकदम खुश असते, कारण आज शाळेचा पहिला दिवस असतो आणि ती गोडाचा शिरा वगैरे करून शिरा आता डब्यामध्ये भरत असते. आणि तेव्हा आता ज्योतिरावांची आई पण खूप खुश असते आणि ती तिच्याजवळ येते आणि विचारते, सावित्री, झाला का शिरा बनवून. तर तेव्हा सावित्रीबाई म्हणते, जी, आणि थोडा जास्तच केलाय मुद्दामून. पोरी बी खातील ना. तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, अगं पण त्यांना आपल्या घरचं चालेल का. तेव्हा सावित्रीमाई म्हणते, अहो ते बी आहेच. पण नाही, मोरूभाऊजी तर आहेतच की. मोरूभाऊजी खातील, हे खातील, कोणी ना कोणीतरी खाईल की. आणि तेव्हा ज्योतिरावांची आई तर हसत असते. आणि आता इकडे मित्रांनो, शाळेमध्ये ज्योतिराव जे असतात ते आता अक्षर गिरवायला सुरुवात करतात आणि फळ्यावरती ते अ आणि ओला कणा आ असं लिहितात आणि मुलींना सांगतात आणि म्हणतात, आईतला. तर तेव्हाच इकडे बाहेर आता काकासाहेब भिडे म्हणतात, अहो त्या कशाला इथे येतील. तर तेव्हा एक जण विचारतो, पण मग शिकविल कोण. तर तेव्हा काकासाहेब भिडे म्हणतात, हेच की पंतोजी ज्योतिराव. त्यांची योग्यता आहे, अभ्यास आहे. पण सावित्रींना मुलींना शिकवणे कितपत जमेल, काही सांगता येत नाही. तर तेव्हा त्या एका मुलीची आई विचारते, म्हणजे सावित्रीबाई नसणार. तर तेव्हा काकासाहेब भिडे सांगतात, नाही. तर तेव्हा तो एक जण विचारतो, मग मुली परक्या माणसासमोर बसणार. तर तेव्हा काकासाहेब भिडे म्हणतात, होय, परपुरुषासमोरच बसावे लागणार. त्यात काय झाले. अहो शाळा म्हटले की हे आलेच. समजले काय. आणि असं सगळं बोलून मित्रांनो, ते आता या सगळ्यांना भडकवत असतात. आणि तेव्हाच आता मित्रांनो, इकडून सावित्रीमाई तर घरामधून निघत असते. तर ज्योतिरावांची आई तिला सांगत असते, सावित्री दमा न बरं का. आणि तेव्हा सावित्रीमाई तर एकदम खुश होऊन दादांना वगैरे सांगून तिथून निघून जाते. आणि इकडे आता काकासाहेब भिडेंनी असं सांगितल्यानंतर देशमुख आजोबा तर खूप रागाला येतात आणि एकदमच रागारागात आत शाळेमध्ये जातात आणि शाळेत आत येऊन डायरेक्ट वर्गामध्ये येतात. आणि ज्योतिराव असं म्हणतात. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अहो आपण शाळा सुटल्यानंतर बोलू ना. तर तेव्हा देशमुख आजोबा एकदम खोटं बोलतात. म्हणतात, काय झाले, घरून बोलावणं आले, सोडा आमच्या दुर्गाला. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, अहो असं नाही नेता येणार. तर तेव्हा देशमुख आजोबा म्हणतात, अहो महत्वाचं काम आहे. असं म्हणून चक्क तिच्या हाताला धरतात आणि तिला उठवून, चल ग बाई, असं म्हणून घेऊनच जातात. तर तेव्हा मोरोपंत त्यांना समजावत असतात, अहो काका थांबा ना. तर देशमुख आजोबा काही एक ऐकत नाहीत आणि दुर्गाला घेऊन तिथून निघून जातात. आणि त्यानंतर लगेचच त्या दोन्ही ब्राह्मण बायका सुद्धा आतमध्ये येतात आणि आपापल्या दोन्ही मुलींना घेतात आणि तिथून काही न बोलता बाहेर निघून जातात. आणि तेव्हाच आता इकडे आतमध्ये फक्त त्या 3 मुली राहिलेल्या असतात, त्या सुद्धा एकमेकींच्याकडे बघतात आणि उठून तिथून पळतच बाहेर जातात. आणि या तिघांना मात्र काही कळतच नाही की काय चाललेलं असतं. आणि इकडे आता सगळ्याच मुली तिथून निघून जातात आणि ते बघितल्यानंतर आता काकासाहेब भिडे मात्र आनंदित होतात आणि हसू लागतात. तर आता ज्योतिराव वर्गाच्या बाहेर येतात. तर तात्यासाहेब विचारतात, असे अचानक काय झाले की हे असे तडकाफडकी निघून गेले. तर मोरोपंत म्हणतात, त्यांना कोणी काही सांगितले तर नाही ना. तर तेव्हा तात्यासाहेब थोडं विचार करतात आणि म्हणतात, हे काम केवळ एकच मनुष्य करू शकतो, म्हणजे माझे बाबा. असं म्हणून ते आता रागारागात बाहेरच्या दिशेने चाललेले असतात.
इतक्यातच काकासाहेब भिडे आतमध्ये येतात. तर तेव्हा तात्यासाहेब आता त्यांच्यासमोरच विचारतात, बाबा काय बोललात तुम्ही त्यांना? तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, मी कशास कोणास काहीतरी बोलेन रे? तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, म्हणजे नक्कीच काहीतरी बोललेले आहात. तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, अरे मी लाख बोलेन रे. म्हणजे नाहीच बोललो, पण समजा बोललो तर त्याने ऐकावे कशास? तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, तेच तर म्हणतोय, म्हणजे नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे. नाहीतर जे इतके उत्साहाने आले ते असे तडकाफडकी कसे काय निघून जातील? तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, अरे मूर्खांच्या नंदनवनात राहताय रे तुम्ही. मुळात त्यांना पुरुष पंतोजी चालेलच कसा? ते लोक सावित्रीबाईंची वाट बघत होते. त्या काही आल्या नाहीत. मग हे पंतोजी ज्योतिराव लागले मुलींना शिकवायला. मुळात हे होईलच कसे? समजले काय? तर तेव्हा ज्योतिराव म्हणजे काय असं विचारतात. तर तेव्हा काकासाहेब सांगतात, म्हणजे त्या लोकांना मुलींना शिकवायला बाई पाहिजे होती. अरे घरंदाज घरातल्या मुली आहेत त्या घरंदाज. त्या कशा परपुरुषासमोर उभ्या राहतील आणि त्यांच्या घरचे बरे त्यांना उभे राहू देतील? समजले काय? असं म्हणून ते हसतात आणि म्हणतात, शाळा काढतायत, मुलींची शाळा काढतायत. असं बोलत बोलत तिथून ते बाहेर निघून जातात. तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, हा काय मध्येच मुद्दा आला? सगळे मुसळ केरात गेले. तर तेव्हा ज्योतिराव सुद्धा म्हणतात, अवघड झाले. पण कोणीतरी स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं हे. आणि इतक्यातच इकडून आता भिडेवाड्यामध्ये सावित्रीमाई आत येते आणि ती खूप खुश असते. आणि काकासाहेब तिथेच बाहेर उभे असतात आणि सावित्रीमाई त्यांच्याकडे बघून हसते आणि एकदम लगबगीने आतमध्ये जाते. आणि सावित्रीमाई आतमध्ये गेल्यानंतर काकासाहेब तर हसूच लागतात आणि म्हणतात, बरेच झाले उशिरा आलीस ते. आणि इकडे तर आतमध्ये मित्रांनो आता ज्योतिराव तर एकदम उदास निराश होऊन बसलेले असतात आणि वर्गात एक सुद्धा मुलगी नसते. आणि तेव्हा सावित्रीमाई एकदम आतमध्ये एकदम खुशीत आत येते आणि म्हणते, चला समदेजण थोडं थोडं खाऊन घ्या. आणि जेव्हा ती आतमध्ये वर्गात येते आणि बघते तर तिथे एक सुद्धा मुलगी नसते. आणि ते बघितल्यानंतर आता तिला धक्काच बसतो आणि ती ज्योतिरावांना विचारते, मुली कुठं आहेत? आणि त्यानंतर फळ्यावरती अ आणि आ लिहिलेलं सुद्धा बघते आणि परत म्हणते, कोणीच काय बोलत नाही. आणि येऊन गेलं तर असं वाटतंय, पण अहो गेल्या कुठं? तर तेव्हा त्या ज्योतिराव सांगतात, मुली आल्या होत्या आनंदात, उत्साहात. आणि ते जे काही घडलेलं असतं ते सगळं काही आता सांगू लागतात. देशमुख आजोबा त्या दुर्गाला घेऊन गेलेले असतात आणि त्यानंतर त्या दोन्ही ब्राह्मण बायका सुद्धा आपापल्या मुलींना घेऊन गेलेल्या असतात. आणि त्यानंतर काकासाहेब म्हणालेले असतात, त्या मुलींना शिकवायला बाई हवी होती. अरे घरंदाज घरातल्या मुली आहेत त्या घरंदाज. त्या कशा परपुरुषासमोर उभ्या राहतील? आणि ते सगळं ऐकल्यानंतर सावित्रीमाईला तर धक्काच बसतो आणि ती म्हणते, अरे देवा, म्हणजे तुम्ही पंतोजी म्हणून नको आहात? तर तेव्हा मोरोपंत म्हणतात, हो वहिनी, इथे महिला पंतोजी असतील असं सगळ्यांना वाटलं होतं. तर तेव्हा सावित्रीमाई परत म्हणते, अरे देवा, मग आता महिला पंतोजी कशी आणायची आणि कुठून आणायची? तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, आपल्या देशात जिथे एकही महिला शिकलेली नाही तिथे मुलींना शिकवण्यासाठी महिला पंतोजी आणायची कुठून? एवढी साधी गोष्ट कळत नाही आपल्या माणसांना. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, शिवाय पंतोजी होण्यासाठी शिक्षण वेगळे आणि त्याला सरकारी मान्यता पण लागती. तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, मला वाटलं होतं आता समजा सुरळीत होईल. आज किती आनंदाचा दिवस होता, समद्यांसाठी खायला आणलंय मी. आणि तिच्या डोळ्यात तर आता पाणीच येतं मित्रांनो. तर तेव्हा आता ज्योतिराव धक्क्याने उठून उभे राहतात आणि म्हणतात, सगळं संपल्यात जमाय सावित्री. जिथे मुली मिळवण्यासाठी एवढे सयास लागले, तिथे ज्या देशात महिलाच शिकलेली नाही, या देशात महिला पंतोजी आणायची कुठून? आणि म्हणतात, संपलं सगळं. असं म्हणून मित्रांनो ते आपल्या उपरण्यानेच ते फळ्यावरती अ आणि आ लिहिलेलं असतं ते पुसू लागतात. आणि परत सावित्रीमाईला म्हणतात, सगळं संपलंय सावित्री. आणि त्यांच्या डोळ्यात सुद्धा आता पाणी आलेलं असतं आणि ते आता तसंच पाणी घेऊन वर्गाच्या बाहेर निघून जातात. आणि जेव्हा आता इकडे भिडेवाड्याबाहेर येतात तर तेव्हा काकासाहेब तिथेच उभे असतात आणि त्यांना बघितल्यानंतर म्हणतात, अरे च्या, सुटली वाटते शाळा. आणि म्हणतात, छान, तो दरवाजाही लावून घ्या, नाहीतर असे करा, कुलूपच लावून टाका कायमचे. समजले काय? तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, बाबा. तर तेव्हा काकासाहेब त्यांना म्हणतात, अरे तात्या, अरे ही मंडळी जातायत तर जाऊ देत त्यांना. जाताना खडूफळाई घेऊन जावं म्हणावे, समजले काय? असं म्हणून ते हसू लागतात. तर तेव्हा तात्यासाहेब त्यांच्या समोर जातात आणि म्हणतात, बाबा,
खडू आणि फळा इथेच राहील. तेव्हा काकासाहेब म्हणतात, उपयोग काय? अरे कोणी मुली शाळेतच येणार नाहीत यांच्या. मुळात मुलींचा जन्म शाळा शिकण्यासाठी नसतोच मुळी. हे कोणी सांगावे यांना? अरे स्त्रीचा जन्म म्हणजे चूल मूल आणि कानातील डूल. संपला अवतार, समजले काय? तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, मोठ्या आनंदाच्या ओकळ्या फुटत असतील ना तुम्हास? तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, नुसता आनंद नाही तर आसुरी आनंद, असं म्हणून ते मोठ्याने हसू लागतात. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, बाबा शाळा बंद होणार नाही. तर तेव्हा काकासाहेब म्हणतात, मलाही तसेच वाटले होते. म्हणजे म्हटलं होतं 4 दिवसांचा हा पोरखेळ चालेल, पण इथे तर एकाच दिवसात गाशा गुंडाळावा लागला. आणि म्हणतात, घेऊन जा ते साहित्य सगळे घेऊन जा, म्हणजे उद्याच माझ्या वाड्याचे शुद्धीकरण करून घेतो. तर तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, शुद्धीकरणाची गरज वाड्याला नाही, तुमच्या कलुषित मनाला आहे. आज इथे या वाड्यामध्ये मुली येऊन अक्षर गिरवून गेल्या, तेव्हा आता हा वाडा पवित्र झालेला आहे आता. आणि दुसरी गोष्ट, ज्योतिरावांना हा वाडा भाडेकरारावरती दिलेला आहे. तर ज्योतिराव आता तात्यासाहेब असं म्हणत असतात, तर तात्यासाहेब त्यांना हात करतात आणि म्हणतात, त्यामुळे त्यांना या वाड्यातून बाहेर काढता येणार नाही. तर तेव्हा काकासाहेब आता चिडतात आणि म्हणतात, अरे पण मुलीच जर शाळेत आल्या नाहीत, तरीही वाडा त्यांच्याचकडे ठेवायचा? तर तात्यासाहेब म्हणतात, होय. तर आता काकासाहेब ज्योतिरावांना म्हणतात, तरीही ज्योतिराव, येत्या काही दिवसात जर तुम्ही शाळा सुरू करू शकला नाहीत, तर हा माझा वाडा कायमचा विसरून जा. समजले काय? आणि मित्रांनो, आता त्याचवेळी गंगाधर शास्त्रींना ती बातमी आता इकडे कळते आणि गंगाधर शास्त्री तर एकदम खुश होतात आणि म्हणतात, भगवंता पावलास रे तू भगवंता मला. मला अंदाज होताच. बरे झाले विघ्न आले. आणि गोपिका गोपिका अशी म्हणून गोपिकाला हाक मारू लागतात आणि खूप हसत असतात. तर तेव्हा गोपिका तिथे येते आणि काय झालं असं विचारते. तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, अहो आनंदाची खबर आहे, विचाराल का नाही काय ते? तर तेव्हा गोपिका म्हणते, हो काय झाले? तर गंगाधर शास्त्री परत हसतात आणि म्हणतात, काय झाले? त्या ज्योत्याच्या शाळेचा बोजवारा उडाला. मुली आल्या पण भगवंताने लीला दाखवली आणि मुली गायब झाल्या, असं म्हणून ते परत मोठमोठ्याने हसतात आणि म्हणतात, शाळा सुरू होण्याआधीच रसातळाला गेली. गोपिका, तुम्हाला आनंद नाही का झाला? तर तेव्हा गोपिका तर तिच्या चेहऱ्यावरती आनंद नसतो आणि ती म्हणते खरी, आनंद झाला ना, खूप आनंद झाला." तर तेव्हा गंगाधर शास्त्री म्हणतात, झालाच पाहिजे आणि सर्वांनाच आनंद होणार. मी तर दवंडीच द्यायला लावतो. कळू दे तरी या ज्योत्याची अवकात लोकांना. आणि परत म्हणतात, पावलास रे देवा पावलास, असं म्हणून हसत हसत ते बाहेर जातात. तर तेव्हा गोपिका तर म्हणते, शाळा बंद व्हायला नको होती. बाईला शिक्षण हे पाहिजेच. तिला लिहिता वाचता आलं पाहिजे. द्वापार युगात रुक्मिणी जर कृष्णाला पत्र लिहित असेल, तर मग मला पत्र का लिहिता येत नाही? मी ब्राह्मण स्त्री असून विद्येविनाच आहे. म्हणजे म्हणजे मी क्षुद्रच आहे एका अर्थाने. आणि असं ती सगळं काही बोलत असताना तिच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. आणि मित्रांनो, शिक्षणाचं महत्त्व आता गोपिकाला सुद्धा पटलेलं असतं. आणि मित्रांनो, आता त्याचवेळी इकडे आता राजाराम घरी आलेले असतात आणि तेव्हा ते एकदम दमून भागून आलेले असतात आणि बसतात. तर तेव्हा पार्वती त्यांच्यासाठी पाणी देते. तर तेव्हा ते लगेचच पार्वतीला सांगतात, ज्योतीची शाळा बंद पडली. तर पार्वतीला तर धक्काच बसतो आणि ती विचारते, बंद पडली आणि ते का म्हणून? तर तेव्हा राजाराम म्हणतात, आता ते ज्योतीलाच ठावं. गावात चर्चा चालली होती ती माझ्या कानावर आली. तर तेव्हा पार्वती म्हणते, लई वाईट झालं व लई मेहनत घेतली होती त्यांनी, समधी फुकट गेली बघा. तर तेव्हा राजाराम म्हणतात, फुकटच जाणार होती, मला ठावं होतं पारो, पण ज्योती वेगळ्याच भ्रमात होता, आता कळलं असेल त्याला. तर तेव्हा पार्वती म्हणते, तात्यासाहेबांचं सपान होतं ते. तर तेव्हा राजाराम म्हणतात, वय त्याचं सपान होतं, पण त्यानं घरादाराची माझी सगळ्यांची झोप उडवली होती की पोरींची शाळा काढायला निघालाय. सगळ्या गोष्टी त्याला सोप्याच वाटत होत्या. तर पार्वती म्हणते, बायकांचा उद्धार झाला असता बघा. तर राजाराम आता तिच्यावरती चिडतात आणि म्हणतात, थोबाड रंगवीन तुझं. तर पार्वती घाबरतेच. तर राजाराम म्हणतात, कसला उद्धार झाला असता ग? उलट बरं झालं, आता कमीत कमी त्यो नोकरीच्या मागं लागल, काहीतरी काम धंद्याचं बघल. या त्याच्या उचापत्या बंद झाल्या की पुण्यांदा आपलं घर तरी एकत्र होईल. तर तेव्हा पार्वती आता खुश होते आणि विचारते, म्हणजे आपण घरी जायचं, पुण्यात समद्यांनी एकत्र राहायचं वय? तर तेव्हा राजाराम म्हणतात, पारो,
अगं तो काय माझा वैरी आहे का? भावच आहे नव्हतो माझा. आता त्याच्या काही गोष्टी मला पटत नव्हत्या. त्याच्यामुळं तर घरदार सोडावं लागलं. तर तेव्हा पार्वती म्हणते, "वय तर वनवासच घडला म्हणायचा आणि त्यात तुमच्या नावात बी राम आहे की." आणि इकडे मित्रांनो आता ज्योतिराव आणि सावित्रीमाई घरी आलेले असतात आणि ज्योतिराव तर एकदम निराश होऊन बसलेले असतात. तर तेव्हा दादा आता ज्योतिरावांच्या आईला इशारा करतात. तर ज्योतिरावांची आई म्हणते, "अरे बंद पडली तर पडू देत शाळा. तू कशापायी जीवाला खातोस र लेकरा?" आणि दादा म्हणतात, "आणि बरं का हे होणार होतं मला ठावं आहे." तर ज्योतिरावांची आई म्हणते, "आणि हे बघ तू चांगलंच करायला गेलास मस्त. पण समधी लोकं चांगली नसतात नवं." आणि दादा म्हणतात, "आणि माळ्याच्या शाळेत कोण येणार आहे र? तूच सांग आपल्याकडं ते शिकणार. लोकांसनी आवडणार आहे का?" तर ज्योतिरावांची आई म्हणते, "आणि हे बघ जे झालं ना ते त्याच्याच मर्जीनं झालं असं समज आणि सोडून दे की. अरे देवानंच कौल दिला असं समजून ते शाळेचं खूळ आता डोक्यातनं काढून टाक आणि संसाराला लाग र." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो सासूबाई शाळा बंद पडलेली नाही. शाळेतनं मुली निघून गेल्या इतकंच." तर तेव्हा दादा म्हणतात, "एकूण एकच की देवा." तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "दादा जे घडलं ते घडायला नको पाहिजे होतं. वाईट झालं." तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "अहो पण तुम्ही धीर सोडू नका, नाराज होऊ नका. काहीतरी मार्ग निघल." तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "अगं अजून बी मार्ग काढायचा आहेच का?" तर तेव्हा दादा म्हणतात, "आणखीन काय मार्ग निघणार आहे देवा?" तर तेव्हा सावित्रीमाई म्हणते, "बाई पंतोजी बघायला लागल नवं. यांनी शिकवलेलं चालत नाही आणि पंतोजी बाई बघायची म्हणजे असं ती विचार करत असते आणि म्हणते, मी काय म्हणते फरारबाईसारखी कोणी इंग्रजी बाई बघायची का?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "नाही नको. इंग्रज बाई आली तर परत वेटाळ व्हायचा आणि मग ते निमित्त पुढं करून लोकं मुलींना शाळेत पाठवायचे नाहीत. बाई पंतोजी पाहिजे पण आपल्यातली पाहिजे." तर सावित्रीमाई विचारते, "अहो पण आणायची कुठून?" तर तेव्हा ज्योतिरावांची आई म्हणते, "ते समजा राहू देत सूनबाई. जा जरा स्वयंपाकाचं बघ." तर तेव्हा सावित्रीमाई जी असं म्हणते. तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "बघू काहीतरी मार्ग निघलच." आणि मित्रांनो याचबरोबर आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ज्योतिराव आता मित्रांनो खुश होऊन आलेले असतात आणि तेव्हा सावित्रीमाई विचारते, "म्हणजे पंतोजीबाई भेटली, काय नाव आहे?" तर तेव्हा ज्योतिराव म्हणतात, "नाव नंतर सांगतो. आधी त्या बाई पंतोजींना भेट तरी." असं म्हणून सावित्रीमाईला ते आरशासमोर उभे करतात आणि म्हणतात, "या आपल्या महिला पंतोजी सावित्रीबाई." आणि असं त्यांनी म्हटल्यानंतर सावित्रीमाई तर एकदम चिडतेच आणि म्हणते, "माझ्या का मागं लागलात तुम्ही?" तेव्हा ज्योतिराव आता सावित्रीमाईला समजावून सांगू लागतात. म्हणतात, "अगं तुला तर सांगणार नव्हतोच ना मी. अगं सावित्री इथपर्यंत येण्यासाठी आपण काय काय केले ते तरी आठव. ही तीच सावित्री आहे का जिला मी परीक्षा देण्याचं ठरवल्यानंतर पहाडासारखी माझी पाठराखण केली होती. कुणाला दिसू नये म्हणून रात्रीचा दिवस केलेला होता. एक एक अक्षर गिरवण्यासाठी कष्टाची पराकाष्ठा केली होती. ती सावित्री आता माझ्याकडे नाही तर अक्षरांच्याकडे पाठ फिरवते." असं म्हणून ते आता तिथून निघूनच जातात आणि सावित्रीमाईच्या तर घाबरून डोळ्यातून पाणी आलेलं असतं. तर मित्रांनो आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.